नमस्कार, मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असा. तर आज आम्ही चाललोय गावाला. अचानकच प्लॅन झाला. आज आमच्या खुशीला पळापळी करायचं आहे तर खाली. तर आज गावाला चाललोय. आज आयुध पूजा आहे आणि उद्या दसरा आहे. तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता जर्नी कसं असतंय ते तुमच्यासोबत शेअर करते. नाही इथेच बसतो. कशी डॉग चावते मम्मा. चावते डॉग. सात्विक स्लीप. झोपले डॉग. हाय कर. लय खुश झालंय तुला गावाला जायचं म्हणून. वरती कुठे बसणार आहे? तिथं फुल आहे. फुल आहे वरती. वरती फुल आहे बाबू. इथंच आहे आमच्या जागा. कुठे चाललंय तू सांग. देते मी मोबाईल. हा मोबाईल देते. कुठे चाललंय? कुठे चाललंय? बस चल चला उतरे. बरोबर गाडी. कुठे आले मामा? गावाकडे आलोय. इथं बघ. हाय कर. हाय कर. कुछ सात्विक कुठे आहे? इथे इथे इथं. हाय कर. कर हाय. तू कर तिथं. हाय कर. आता आम्ही गावामध्ये उतरलोय. ह्या वेळेत थोडं लवकर आलोय बस, त्यामुळे अजून अंधार आहे. तर आम्ही गावाला घरी गेलोय गावामधून बाईकवरती. त्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर सासूबाई बाळाचं नजर वगैरे काढून ते टाकायला गेला होता आणि आजोबा झोपले. भैया एकच होता हॉलमध्ये. मी व्हिडिओ करते म्हणून ते तिकडे गेले. तर डॉग चावते म्हणून आमच्या सात्विक तिकडं बस डॉग म्हणत होता. त्यानंतर आम्ही घरात आल्यानंतर थोडं बसून नंतर आंघोळ करायला. पाणी वगैरे गरम झालेलं होतं ऑलरेडी, त्यामुळं मी आंघोळ करायला पाणी घेते. आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मग भेटते तुमच्यासोबत. तर आता माझं आंघोळ वगैरे झालं. मी फ्रेशअप झाले. आज साडी नेसले आणि दीदी ऑलरेडी कोरा चहा बनवून ठेवले. गावाकडे जास्त करून कोरा चहाच बनवतात, त्यामुळे ते दीदी ऑलरेडी बनवून ठेवलं होतं. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक होता. आज दसरा असल्यामुळे दसऱ्याला आम्ही ह्यावेळ गावाकडे आले. तर इथं कटाची आमटी बनवले आणि पुरण पण तयार करून ठेवले. तर कटाची आमटी बघा खूप छान झालेलं आहे. त्यानंतर इकडं पीठ पण मळून ठेवले. पीठ आधीच मळून ठेवलं तर पुरणपोळी छान होतात. मग मी नंतर इथं माझं चहा एन्जॉय करते. हे आहे माझं सासूबाई आणि जाऊबाई. जाऊबाईला मी दीदी म्हणते आणि सासूला आत्या म्हणते. तर आत्या आणि दीदी मिळून इथं स्वयंपाक बनवत होतं पुरणपोळी. आणि मी तिकडं कपडे धुवायला जाणार आहे आता. त्यांनी खूप छान असं पोळ्या बनवते. इथं ते स्टोवचं फ्लेम खूप जास्त असल्यामुळे थोडं करपत होतं. त्यानंतर सगळे त्यांनी तुम्हाला दाखवते कपडे धुवायला. इथे किती मस्त आहे. नुसतं पाणी झालंय पावसामुळे. गावाकडं खूप पाऊस पडल्यामुळे
शेतात सगळं पाणी थांबलंय इथं बघा. मी तिथं कपडे ठेवले आता, त्या बकेट मध्ये दिसत असेल तुम्हाला. इथं बघा सगळं पाणी झालंय. थांबा बॅक कॅमेराने दाखवते. बघा आमच्या शेती आहे, शेतीमध्ये सगळं पाणी थांबलंय. इथं पाऊस, एवढं पाऊस पडले गावाकडे, त्यामुळे सगळं पाणी येतं. आता मी इथं कपडे वॉश करायला चाललोय. स्वच्छ आहे पाणी, गवत उठलं बरेच पण पाणी स्वच्छ आहे. माझ्या जाऊचा मुलगी आहे, हे यायला लागले मला मदत करायला. खूप कपडे आहे, कपडे धुवायचे इथं आहे. दमाले कपडे वगैरे झाल्यानंतर इथं मी पुरणपोळीचं स्वयंपाक केलेलं भांडी पडलं होतं, ते सर्व भांडी स्वच्छ धुवून किचन ओटा क्लीन केलं. त्यानंतर मी इथं फुलांचा हार बनवायला घेतलं, एक रेशनसाठी आणि एक गाडीसाठी. तर इथं मी हार बनवून घेते आणि माझं पिल्लू दोघं असं पळपळी करत होतं. त्यांना खूप छान वाटलं गावाकडे गेल्यामुळं, त्यामुळं त्यांनी त्यांचं खेळायचं चालू होतं आणि मी इथं हार पण बनवून घेतलं. त्यानंतर इथं मिस्टर पूजा करायला लागले. मी हातातच कुंकू हे केलं होतं, तर खूप रेड कलर होतं कुंकूला. त्यानंतर इथं मिस्टर सायकलला पण पूजा करता आणि बाईकला पण पूजा करून त्यांनी नैवेद्य घेऊन तिकडं हे देवाला जाणारे गावामध्ये, त्यामुळं त्यांनी इथं आवरून तिथं नैवेद्य घेऊन चाललेला आहे आता. त्यानंतर इथं पूजा वगैरे सगळं छान झाल्यानंतर इथं आयुध पूजा करायला सगळं मांडून दीदी पूजा केले. मी सगळं ते करायचंपर्यंत आणि खूप छान पूजा केले त्यांनी. सगळं आयुध हेच आहे आमच्या घरातलं. इथं पूजा मांडून आणि आता घट वगैरे उठवायचं असते, त्यामुळं घटला पण असं नैवेद्य वगैरे सगळं काय थांब तिथं. हे बाई इकडे बिलिया. मस्त पूजा वगैरे करून अर्धा तास झोपलं मी. त्यानंतर सगळ्यांना सोनं वगैरे देऊन मी माझं माहेरी जायला रेडी झालं. त्यानंतर मी काहीच शूट केलं नाही. येताना तिकडून इथं माझा भाऊला भेटायला आलं. त्याला 2-3 दिवसाच्या आधी साप चावलंय. त्याला टेम्पलला जाऊन नवीन कपडे वगैरे नेसतात, त्यामुळे आम्ही त्याला भेटायला आले नवीन कपडे घेऊन. तर इथं माझं धीर त्याला कपडे देते, आयर वगैरे करते. त्यानंतर त्याला भेटून छान वाटलं. साप खूप डेंजर असते ना चावलं तर, त्यामुळं त्याला भेटायला सगळ्यांनी आलं होतं. आणि इथं माझ्या छोट्या काकी आहे, त्याला हळदी कुंकू वगैरे लावते सगळ्यांना. आणि इथं आहे माझं मम्मी, थांबा येते, इथं आहे माझं मम्मी. आणि तर सगळ्यांना इथं गावाकडे भेटून खूप छान वाटलं. तर असं आज काहीतरी असं स्पेशल आहे म्हणून असं वाटत होतं सगळ्यांना भेटून. तर हे आहे माझं मोठं काकी. आणि आम्ही नंतर सगळ्यांनी मिळून मस्त असं छान जेवण केलं. जेवणमध्ये मेनू होतं धपाटा, चपाती, केळी, आमटी,
भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि भेंडीचा भाजी असं जेवण होतं. आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडलं असेल. आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.